जय भीम, जय शिवराय, जय संविधान. आपले भारतीय संविधान प्रश्नावली सदरमध्ये आपले स्वागत आहे. मित्रहो, आपले भारतीय संविधान भाग 2 नागरिकत्व यामधील कलम 9 स्वेच्छेने परकीय राज्याचे नागरिकत्व मिळविणाऱ्या व्यक्ती नागरिक असणार नाहीत याविषयीची माहिती प्रश्नावली माध्यमातून आपण बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. भारतीय संविधानातील कलम 9 हे परदेशी नागरिकत्व स्वेच्छेने स्वीकारलेल्या व्यक्तींच्या भारतीय नागरिकत्वाशी संबंधित आहे. जर एखाद्या व्यक्तीने स्वेच्छेने दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारले तर त्या व्यक्तीला भारतीय नागरिक मानले जाणार नाही. याचा अर्थ भारत दुहेरी नागरिकत्व मान्य करत नाही. त्यामुळे भारतीय नागरिकांनी दुसऱ्या देशाचे नागरिकत्व घेतल्यास त्याचे भारतीय नागरिकत्व समाप्त होते. मित्रहो, याच भारतीय संविधान कलम 9 संबंधी किमान 10 प्रश्न आणि त्याची स्पष्टीकरणासहित अचूक उत्तरे आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. आणि भारतीय संविधान कलम 9 संबंधी 10 प्रश्न पुढील प्रमाणे. प्रश्न क्रमांक 1. भारतीय संविधानातील कलम 9 कशाशी संबंधित आहे? ए. जन्माने नागरिकत्व. बी. परकीय राज्याचे नागरिकत्व स्वेच्छेने स्वीकारल्यास भारतीय नागरिकत्व समाप्त होणे. सी. स्थलांतरितांचे नागरिकत्व. डी. नागरिकत्व नोंदणी. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. परकीय राज्याचे नागरिकत्व स्वेच्छेने स्वीकारल्यास भारतीय नागरिकत्व समाप्त होणे. भारतीय संविधानातील कलम 9 हे स्वेच्छेने परकीय राज्याचे नागरिकत्व स्वीकारणाऱ्या व्यक्तीच्या भारतीय नागरिकत्वाच्या समाप्तीशी संबंधित आहे. या कलमानुसार जर एखाद्या व्यक्तीने स्वेच्छेने दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारले तर ती व्यक्ती भारतीय नागरिक राहणार नाही. प्रश्न क्रमांक 2. भारतीय संविधानानुसार भारत कोणती नागरिकत्व पद्धती मान्य करत नाही? ए. एकल नागरिकत्व. बी. नैसर्गिक नागरिकत्व. सी. दुहेरी नागरिकत्व. डी. नोंदणीकृत नागरिकत्व. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. दुहेरी नागरिकत्व. भारतीय संविधानानुसार भारत दुहेरी नागरिकत्व ड्युअल सिटिझनशिप पद्धती मान्य करत नाही. जर एखाद्या भारतीय नागरिकाने स्वेच्छेने दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारले तर त्याचे भारतीय नागरिकत्व समाप्त होते. प्रश्न क्रमांक 3. कलम 9 नुसार भारतीय नागरिकत्व कधी समाप्त होते? ए. स्वेच्छेने दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारल्यास. बी. परदेशात वास्तव्य केल्यास. सी. मतदान न केल्यास. डी. पासपोर्ट कालबाह्य झाल्यास. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. स्वेच्छेने दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारल्यास. भारतीय संविधानातील कलम 9 नुसार एखाद्या व्यक्तीने स्वेच्छेने दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारले तर त्याचे भारतीय नागरिकत्व समाप्त होते. प्रश्न क्रमांक 4. स्वेच्छेने या शब्दाचा अर्थ काय आहे? ए. सरकारच्या आदेशाने. बी. स्वतःच्या इच्छेने. सी. न्यायालयाच्या आदेशाने. डी. जन्मतः. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. स्वतःच्या इच्छेने. स्वेच्छेने या शब्दाचा अर्थ स्वतःच्या इच्छेने किंवा स्वतःहून केलेले कार्य असा होतो. कलम 9च्या संदर्भात एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या इच्छेने दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारणे म्हणजे स्वेच्छेने होय. प्रश्न क्रमांक 5. कलम 9चा मुख्य उद्देश काय आहे? ए. परदेशी गुंतवणूक वाढवणे. बी. कर सवलत देणे. सी. मतदानाचा अधिकार देणे. डी. नागरिकत्वाची स्पष्टता राखणे. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. नागरिकत्वाची स्पष्टता राखणे. भारतीय संविधानातील कलम 9चा मुख्य उद्देश भारतीय नागरिकत्वाची स्पष्टता आणि एकनिष्ठता राखणे हा आहे. या कलमानुसार एखाद्या व्यक्तीने स्वेच्छेने परकीय नागरिकत्व स्वीकारल्यास तिचे भारतीय नागरिकत्व समाप्त होते. त्यामुळे भारतात दुहेरी नागरिकत्वाला मान्यता दिली जात नाही. प्रश्न क्रमांक 6. जर एखाद्या भारतीय नागरिकाने अमेरिकेचे नागरिकत्व घेतले तर त्याचा भारतातील दर्जा काय राहील? ए. भारतीय नागरिक. बी. दुहेरी नागरिक. सी. भारतीय नागरिक राहणार नाही. डी. मानद नागरिक. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. भारतीय नागरिक राहणार नाही. जर एखाद्या भारतीय नागरिकाने स्वेच्छेने युनायटेड स्टेट्स अमेरिका चे नागरिकत्व स्वीकारले तर भारतीय संविधानातील कलम 9 नुसार तो व्यक्ती भारतीय नागरिक राहणार नाही, म्हणजेच त्याचे भारतीय नागरिकत्व समाप्त होते. प्रश्न क्रमांक 7. कलम 9 अंतर्गत निर्णय कोणत्या कायद्याशी संबंधित आहे? ए. नागरिकत्व अधिनियम 1955. बी. प्रतिनिधित्व अधिनियम 1951. सी. दंड संहिता 1860. डी. माहिती अधिकार अधिनियम 2005. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. नागरिकत्व अधिनियम 1955.
भारतीय संविधानातील कलम 9 अंतर्गत निर्णय हा सिटिझनशिप ऍक्ट 1955, नागरिकत्व अधिनियम 1955 या कायद्याशी संबंधित आहे. हा कायदा भारतीय नागरिकत्व मिळवणे, गमावणे आणि समाप्त होणे यासंबंधीच्या तरतुदी स्पष्ट करतो. प्रश्न क्रमांक 8. भारतीय संविधानातील कलम 9 कोणत्या प्रकारच्या नागरिकत्वाला नकार देते? ए. एकल नागरिकत्व, बी. नैसर्गिक नागरिकत्व, सी. दुहेरी नागरिकत्व, डी. जन्मसिद्ध नागरिकत्व. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, दुहेरी नागरिकत्व. भारतीय संविधानातील कलम 9 हे दुहेरी नागरिकत्व, ड्युअल सिटिझनशिप या प्रकारच्या नागरिकत्वाला नकार देते. म्हणजेच एखादी व्यक्ती एकाच वेळी भारत आणि दुसऱ्या देशाची नागरिक राहू शकत नाही. प्रश्न क्रमांक 9. भारतीय संविधानात दुहेरी नागरिकत्व नसल्याचे थेट संकेत कोणत्या कलमातून मिळतात? ए. कलम 7, बी. कलम 8, सी. कलम 9, डी. कलम 10. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कलम 9. भारतीय संविधानात दुहेरी नागरिकत्व नसल्याचे थेट संकेत कलम 9 मधून मिळतात. या कलमानुसार एखाद्या व्यक्तीने स्वेच्छेने परकीय राज्याचे नागरिकत्व स्वीकारल्यास ती भारतीय नागरिक राहणार नाही. प्रश्न क्रमांक 10. कलम 9 अंतर्गत भारतीय नागरिकत्व संपुष्टात आल्यावर व्यक्तीला कोणता अधिकार गमवावा लागू शकतो? ए. मतदानाचा अधिकार, बी. शिक्षणाचा अधिकार, सी. माहितीचा अधिकार, डी. अभिव्यक्ती स्वातंत्र्य. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मतदानाचा अधिकार. कलम 9 अंतर्गत भारतीय नागरिकत्व संपुष्टात आल्यावर व्यक्तीला मतदानाचा अधिकार गमवावा लागू शकतो. कारण मतदानाचा अधिकार हा भारतीय नागरिकांनाच दिला जातो. मित्रहो, आपले भारतीय संविधान भाग 2 नागरिकत्व यामधील कलम 9 स्वेच्छेने परकीय राज्याचे नागरिकत्व मिळविणाऱ्या व्यक्ती नागरिक असणार नाहीत याविषयीची स्पष्टीकरणासहित माहिती आपण बघितली. त्याचप्रमाणे आपले भारतीय संविधान सदरच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भारतीय संविधान भाग 2 नागरिकत्व यामधील कलम 10 नागरिकत्वाच्या हक्काचे सातत्य याची सविस्तर माहिती आपण प्रश्नावलीमधून पाहणार आहोत. व्हिडिओमधील माहिती आपणास कशी वाटली अवश्य कमेंट्स करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. शिवाय वाचनीय आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्रबांधवांना शेअरही करा. जय भीम, जय संविधान.